तरुणाचा खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रेम संबंधातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची घटना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासातून उघड झाल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली होती। यात अॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले। दरम्यान सुरुवातीला पोलिसांनी दोघांना अटक केली होती, तर गुरुवारी रात्री आणखी दोघांना अटक केली असून अटकेतील चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे 30 मे रोजी हॉटेल रायबासमोर घटना घडली। आदेश घोरपडे हा तरुण आणि त्याचा मित्र मोहित निमसे हे दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपनं त्यांना जोरदार धडक दिल्यानं घोरपडे याचा यात मृत्यू झाला होता, तर मोहित निमसे यानं या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता। मात्र मृत घोरपडेच्या आईनं हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता। त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा फिरवत अधिक सखोल चौकशी केली असता ही हत्या असल्याचं निष्पन्न झालं। मृत तरुणाच्या प्रेम प्रकरणातून सूट घेण्यासाठी ही हत्या केल्याचं तपासात समोर आलंय। तालुका पोलिसांनी विश्वजित पोटे आणि संकेत बंडाले यांना सुरुवातीला अटक केली होती। ते पोलीस कोठडीत होते, तर या गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आल्यानं गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे गेलाय। त्यांनी आणखी दोघांना अटक केली आहे। अमरसिंह सुभाष पोटे आणि धनंजय सुभाष फुंदे अशी त्यांची नावे असून या चौघांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।